भेसळ हा शब्द आपण कित्येक वेळा ऐकलेला आहे। आज तो आपल्या ओळखीचा देखील झालेला आहे आणि आज तो आपल्या घरामध्ये पाहुणा म्हणून देखील येत असतो। सगळ्यात जास्त भेसळ कशामध्ये केली जाते हे आपल्याला माहिती आहे का? आज मार्केटमध्ये बाजारामध्ये सगळ्यात जास्त भेसळीचा पदार्थ म्हटलं तो कोणता आहे हा आपल्याला माहिती आहे का? मित्रांनो, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। आज मार्केटमध्ये बाजारामध्ये सहजरित्या सगळ्यात जास्त भेसळ असणारा पदार्थ म्हणजे हा दूध आहे आणि ह्या दुधामध्ये आज सर्वात जास्त भेसळ केलेली आपण आज पाहत आहोत। या भेसळीच्या दुधापासून बनवलेले पदार्थ आज मार्केटमध्ये आपल्याला सहजरित्या उपलब्ध देखील होत आहेत। कमी पैशामध्ये भेटणारे हे पदार्थ आपण आपल्या आरोग्याच्या लाभदायक आरोग्यासाठी हे दुधाचे पदार्थ सहजरित्या खरेदी करून येतो, परंतु याच्यामध्ये आपण जी भेसळ असते ही भेसळ आपल्या शरीरासाठी थोडक्यात स्लो पॉइझन आहे, परंतु कमी पैशामध्ये भेटते आणि आपल्या आरोग्याला लाभदायक आहे। म्हणून आपण हे दुधाचे पदार्थ सहजरित्या मार्केटमधून खरेदी करून आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आणि आपण स्वतः देखील हे दुधाचे भेसळीचे पदार्थ सहजरित्या खाण्यामध्ये आहारामध्ये खात आहोत। यामुळे आज आपल्या आरोग्याला याची किती हानी होत आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? म्हणूनच शांतोबा कृषी पर्यटन गेली 4 वर्ष या विभागामध्ये असणारा जो पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादित करणारा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याबरोबर जोडून आहे। हा दूध उत्पादक शेतकरी आज देखील त्याच्या गोठ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादित करतो। त्याच्या गाई म्हशी हा या रानावनामध्ये चरायला जातात आणि या चरून आल्यानंतर या गायींपासून म्हशींपासून जे दूध मिळतं हे दूध पूर्णपणे नॅचरल दूध आहे आणि हे नॅचरल दूध तो शांतोबा कृषी पर्यटनाला विक्री करतो। यातून त्याला 4 पैसे मिळतात, त्याची उपजीविका भागते। त्याचबरोबर शांतोबा कृषी पर्यटन या शुद्ध दुधापासून वेगवेगळे दुधाचे कोणत्याही प्रकारची भेसळ न करता दुधाचे पदार्थ तयार करतो व हे दुधाचे पदार्थ पुणे या ठिकाणी आपल्यापर्यंत शेतकरी आठवडे बाजारामधून पोच करत होता। आज हेच दुधाचे पदार्थ आपल्यापर्यंत घरपोच सेवेच्या माध्यमातून पोहोचवणार आहेत। याचा आपण नक्की पुण्यामध्ये लाभ घ्या। चांगले दुधाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये खा व आपल्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।